आपला देश हा विविधतेने नटलेला आहे, म्हणून ते पाहायचं कसं तर रोड ट्रिप झालीच पाहिजे. आणि रोड ट्रिपचा आनंद घेत घेत आपण निघालो आहे थेट गुजरातवरून राजस्थानसाठी. पहिल्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं असेल, आपण या सुंदर अशा धाब्यावरती फुल खट्ट्या टाईपमध्ये मस्तपैकी रात्रीचं जेवण केलं आहे आणि थेट निघालो आहे आपण जैसलमेरच्या दिशेने. 750 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे, अहमदाबाद टू जैसलमेर. सुरुवातीला विनयने गाडी हातामध्ये घेतली आणि वाला एक्सप्रेसला पळवली. नंतर संधी मिळाली ती मला. आणि संधी कुठे मिळाले बाई? राजस्थानच्या वाळवंटाच्या पठारी भागामध्ये. बाई सरळ रस्ता, एकही खड्डा नव्हता या ठिकाणी आणि गाडी चालवायला खूप मजा येत होती. आजपर्यंत आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये म्हणजे कोकणामध्ये गाडी चालवली आणि या ठिकाणी गाडी चालवण्याचा अनुभव खूप वेगळा होता. नक्की या ठिकाणी आपण व्हिजिट करा. हा प्रवास आपल्याला अजिबात कळणार नाही. हा प्रवास पूर्ण करून आपण पोचलो राजस्थानच्या मध्यवर्ती आणि सकाळचा नाश्ता आपण 9:30 वाजता केला आहे. वातावरण बघून तुम्हाला वाटत असेल सकाळचे 7 वाजलेत, पण नाही आहे बाई, तुमची या ठिकाणी दिशाभूल झालेली आहे. आणि 9:30 वाजता आपण या ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आहे. आणि धुकं बघा, कारण राजस्थानमध्ये तुफान होती थंडी आणि या थंडीचा आनंद घेत आम्ही मस्तपैकी मॅगी आणि मेथीचे ठेपले होते, त्याचा आनंद घेऊन आम्ही प्रवास सुरू केला पुन्हा जैसलमेरच्या दिशेने. नाश्ता करून झाल्यावरती ड्रायव्हिंग सीटवरती पुन्हा बसले विनय शेठ. विनय शेठ बसले म्हणजे काय विषय हार्ड, कारण त्या ठिकाणी त्यांना मॅपची गरज लागत नाही. ते फक्त बोर्ड बघणार आणि गाडी पळवणार. खोटं नाही सांगत, विनयने दाखवला हा दिशादर्शक सॅम सँड डेझर्ट. आणि आपण पोचलो आहे सॅम डेझर्टच्या जवळपास 5 किलोमीटर अंतरावर. आणि पुन्हा आपण थांबल्या फोटोशूटसाठी. राकेश भाऊ फोटोहॉलिक दिसत आहेत आणि ते आहेतच, फोटो काढायला नेहमी तयार असतात. आणि जैसलमेरला पोचण्याचा आनंद विनय भाऊंना काय मावेना. जैसलमेर सॅम डेझर्टला पोचल्यावर आम्हाला हे आज अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं आहे. जिथे नजर जाईल तिथे फक्त वाळवंटच आणि बसलेले त्यांच्या मालकांसोबत उंट. आणि हा आनंद खूप आम्हाला गगनात मावत नव्हता आणि म्हणून आम्ही एक व्हिडिओ काढायचा निर्णय घेतला आणि ती होती अशी. जैसलमेरच्या थंडीचा आनंद घेत आम्ही जाऊन पोचलो लोगेवाला सीमेवर, भारत पाकिस्तान बॉर्डरवर. आणि या ठिकाणी पोचल्यावरती खूप प्राऊड फील होतो आपण भारतीय असल्याचा. आणि आपल्या शूरवीर सैन्यांनी जे बलिदान दिलं आहे ते खूप मौल्यवान आहे आणि ते जतन करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, याची प्रेरणा घेऊन आम्ही इथून पुन्हा परतीचा प्रवास करू. तेव्हा लक्षात ठेवू, आपला भारत देश खूपच महान आहे. भारत पाकिस्तानची सीमा बघितली आणि पुन्हा जैसलमेरच्या दिशेने आलो. संध्याकाळी 5 वाजले पुन्हा परतीचा प्रवास करेपर्यंत. आणि संध्याकाळी येऊन वाला बॉईजने राडाच केला. आणि वाळवंटाचा जो डेझर्ट सफारी आहे त्याचा पहिला अनुभव आपण या ठिकाणी उंटावर बसून घेतला. आणि वाळवंटातले जे थारचे रायडिंग असतात त्याला बोलतात सॅम डेझर्ट राईड. आणि ते देखील आपण केली आणि राडा केला भाऊनी. साठेबाब फुल जोशमध्ये होते. वाळवंटामध्ये दिवसभर राडा केला वाला बॉईजने. आणि संध्याकाळी जैसलमेर फोर्टजवळ हॉटेल बुक करून फ्रेश झालो, आंघोळी वगैरे केली आणि पुढचा प्रवास होता तो जैसलमेर टू जयपूर.
आणि तो प्रवास तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की आपली पुढची व्हिडिओ येणार आहे ती पहा. चला तर बाय बाय.